सादर करीत आहे श्री व्यंकटेश स्तोत्र. या स्तोत्राचा पाठ दररोज करतात. शक्यतो पाठ चालू असताना खंड पडू देऊ नये. लागोपाठ 3 रात्री स्नान करून दर रात्री 21 वेळा जर या स्तोत्राचं पठण केलं तर विशेष फलदायी असतो असे या स्तोत्रामध्ये नमूद केलेले आहे. चला सुरुवात करूया या स्तोत्राची. श्री व्यंकटेश स्तोत्रम. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमो जिहेरंबा. सकळादि तू प्रारंभा. आठवून तुझे स्वरूप शोभा वंदन भावे करीतसे. नमन माझे हंसवाहिनी वाग्वरदे विलासिनी. ग्रंथ वदावया निरूपणी भावार्थकाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या प्रकाश रूपा तू स्वामिया. स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया जेणे श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योग्या मुनिजना. सकळ श्रोतया साधुजना. नमन माझे साष्टांगी. ग्रंथ ऐका प्रार्थना शतक महादोषासी दाहक. तोषुनिया वैकुंठ नायक मनोरथ पूर्ण करील. जय 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 व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा. परंज्योती प्रकाश घना करतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परित्वा पाळिले पितया परित्वा सांभाळिले. सकळ संकटापासून रक्षिले पूर्ण दिले प्रेम सुख. हे अलौकिक जरी मानावे तरी जग हे सृजिले अवघे. जनक जननी परिस्वभावे सहजाले अंगासी. दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी. प्रेम दिले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मी रमणा. मज घालोनी गर्भाधना अलौकिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातली मिठी. कृपाळुवा जगजेठी अपराध पोटी घाली माझी अपराधांच्या राशी. भेदूनी गेल्या गगनासी दयावंता ऋषिकेशी आपल्या ब्रिदासी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध माता काय मानी तयाचा खेद. तेवी तू कृपाळू गोविंद मायबाप मज लागी. उडदा माझे काळे गोरे काय निवडावे निवडणारे. कुचली या वृक्षाची फळे मधुर कोठोनी असतील. अराटी लागे मृदुता कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता कैसी अपरी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी परी तुझे पदरी पडलो पाही. आता रक्षण नाना उपायी करणे तुझं उचित. समर्थाची घरचे श्वान त्यास सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दिन हा अपमान कवणाचा. लक्ष्मी तुझे पायातळी आम्ही भिक्षेची घालून झोळी. येणे तुझे ब्रिदावळी कैसे राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागे कृपणता कोठून आणली गोविंदा. मावेची करून द्रौपदी सती अन्य पुरविली मध्यरात्री. ऋषीस्वरांच्या बैसल्या पंक्ती तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुवा परमपुरुषा करुणा कैसी तुझ नये. अंगीकारी शिरोमणी तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केली जणी मजाती चैन सोडावे. समुद्रे अंगीकारला वडवा नळ तेणे अंतरी होतसे विवळ. ऐसे असोनी सर्व काळ अंतरी साठविला दयाने. कूर्मे पृथ्वीचा घेतला भार तेणे सोडिला नाही बडीवार. एवढा ब्रह्मांड गोळ थोर त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरले हळहळा तेणे निळवर्ण झाला गळा. परित्यागिले नाही गोपाळा भक्तवत्सला गोविंदा. माझी अपराधांच्या परी वर्णिता शिणली वैखरी. दुष्टपती दुराचारी अधमाहुनी अधम. विषयासक्त मंदमती आळशी कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनांसी द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर अत्यंत जनाशी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर व्यर्थ वडिवार जगिवाचे. काम क्रोध मदमत्सर हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेसी थार दृढ येथे केला असे. 18 भार वनस्पतींची लेखणी माझे अवगुण लिहिता धरणी. तरी लिहिले न जाती ऐसा पतित मी खरा. परी तू पतित पावन शारंग धरा. तुआ अंगीकार केलिया गदाधरा कोण गुणदोष गणिल. नीचारतली रायसी तिसी कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेंड ओहळ गंगेसी मिळता गंगाजळ. काकविष्ठेचे झाले पिंपळ तयासी निंद्य कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊन या कुळ मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अभैर समर्थेन केला पाहिजे. धाव पावरे गोविंदा हाती घेऊन या गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा सच्चिदानंदा श्रीहरी.
तुझ्या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळू लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी, तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमल दहन, तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना ऐका कमळापती, तुझे नामी राहू माझी मती, हेची मग तू पुढत पुढती परंज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे, ती मी अल्पमती सप्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीतसे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंता केशवा, संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ती, पद्मनाभा दामोदरा, प्रकाश गहना परात्परा, आदि अनादि विश्वंभरा, जगदुद्धरा जगदीशा, कृष्ण विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तम परेशा, नृसिंह वामन भार्गवेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती, अनाथ रक्षक आदिपुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा, सकळ मंगळ मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती, गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना, शुद्ध सात्विका सुज्ञा, गुणप्रज्ञा परमेश्वरा, श्रीनिधी श्रीवत्सरांचंदरा, भयकृतनाशना भयनाशना गिरिधरा, दुष्ट दैत्य संहार करा वीरा सुकरा तू एक, निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खाणी वैरागवरा, मधुमूर दैत्य संहार करा, असुर मर्दना उग्रमूर्ती, शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्तप्रिय करा, गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे, नाना नाटक सूत्रधारिया, व्यापक जगद्वर्या, कृपा समुद्रा करुणालया, मुनिजनधेया मूळमूर्ती, शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा, भक्त कैवार्या गुणधामा, पावा आम्हाय समयी. ऐसी प्रार्थना करुनी देवीदास, अंतर्या ठविला श्री व्यंकटेश, स्मरता हृदय प्रकटला ईश, त्या सुखासी पार नाही. हृदय आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती, आपले आपण श्रीपती, वाचे हती बोलवी तसे, ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर, सावळी तनु सुकुमाकार, कुंकुमाकार पादपद्मे, सुरेख सरळ अंगोळिका, नखे जैसे चंद्ररेखा, गोटीव सुनीळ अपूर्व नेखा, देखा इंद्रनिळाचे परी, चरणी वाळे गागरिया, वाकीवरत्या गुजरिया, सरळ सुंदर पोटरिया, करदय स्तंभाची परी, गुडघे मांड्या जानुस्थळ, कटीतटी किंकिणी विशाळ, खालते विश्वोत्पत्ती स्थळ, वरी झळाळी सोनसळा, कटीवरते नाभिस्थान, जेथुनी ब्रह्मा झाला उत्पन्न, उदरी त्रिवळी शोभे गहन, त्रैलोक्य संपूर्ण जया माझी, वक्षस्थळी शोभे पदक, पाहुनी चंद्रमा अधोमुख, वैजंती करी लखलख विद्युल्लतेचे परी, हृदय श्रीवत्सलांचन, भूषण मिरवी श्री भगवान, तया वर्ते कंठस्थान, जयाशी मुनिजन अवलोकिती, उभय बाहुदंड सरळ, नखे चंद्रापरिस्तेजाळ, शोभती दोन्ही करगमा, रातोत्पलाची परी, मनगटी विराजते कंकणे, बाहुगुटी बाहुभूषणे, कंठी लेली आभरणे, सूर्यकिरणे उगवली, कंठावरते मुख कमळ, हनुटी अत्यंत सुनीळ, मुख चंद्रमा अति निर्मळ, भक्त स्नेहाळ गोविंदा, दोन्ही अधरा माझी दंतपंक्ती, जिव्हा जैसी लावण्य ज्योती, अधरामृत प्राप्तीची गती, ते सुख जाणे लक्ष्मी, सरळ सुंदर नासिक, जेथे पवनासी झाले सुख, गंडस्थळीचे तेज अधिक लखलखीत दोही भागी, त्रिभुवनीचे तेज एकवटले, बर्वे पण सिगेसी आले, दोन्ही पातियांनी धरले, ते नेत्र श्रीहरीचे, व्यंकटा भ्रुकुटिया सुनीळा, कर्णद्वयाची अभिनव लीळा, कुंडलांच्या फाकती कळा, तो सुख सोळा अलौकिक, भाळ विशाळ सुरेख, वरती शोभे कस्तुरी टिळक, केश शुक्रुळे अलौकिक, मस्तकावरी शोभती, मस्तयुकी मुकुट आणि किरीटी, सभोवती झिळम्यांची दाटी, त्यावरी मयूर पिच्छांची वेठी, ऐसा जगजेठी देखिला, ऐसा तू देवादिदेव, गुणातीत वासुदेव, माझी या भक्तिस्तव सगुण रूप झालासी, आता करू तुझी पूजा, जगज्जीवना अधोक्ष झा, आर्ष भावार्था माझा तुझं अर्पण केला असे, करुनी पंचामृत स्नान, शुद्धोदक वरी घालून, तुझं करू मंगल स्नान, पुरुष सुक्ते करूनिया, वस्त्रे आणि यज्ञ पवित, तुझ लागी करू प्रित्यर्थ, गंधाक्षता पुष्पे बहुत, तुझ लागी समर्पू, धूप दीप नैवेद्य, फलतांबूल दक्षिणा शुद्ध, वस्त्रे भूषणे गोमेद, पद्मरागादी करुणी, भक्तवत्सला गोविंदा, ही पूजा अंगीकारावी परमानंदा, नमस्कारोनी पादारविंदा, मग प्रदक्षिणा आरंभिली, ऐसा षोडशोपचारी भगवंत, यथाविधी पूजला हृदयात, मग प्रार्थना आरंभिली बहुत, वरप्रसाद मागावया. जय जयाजी श्रुती शास्त्रागमा, जय जयाजी गुणातीत परब्रह्मा, जय जयाजी हृदयवासिया रामा, जगदुद्धारा जगद्गुरु, जय जयजी पंकजाक्षा, जय जयजी कमळाधीशा, जय जयजी पूर्ण परेशा, अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ती, जय जयजी भक्तरक्षका,
जय जयजी वैकुंठ नायका, जय जयजी जगपालका, भक्तासी सखा तू एक, जय जयजी निरंजन, जय जयजी परात्पर घना, जय जयजी शून्यातीत निर्गुणा, परसावी विज्ञापना एक माझी, मज लागी देई ऐसा वर, जेणे घडेल परोपकार, हेची मागणे साचार, वारंवार प्रार्थित असे, हा ग्रंथ जो पठण करी त्यासी दुःख नसावे संसारी, पठण मात्रे चराचरी, विजयी करी जगाते, लग्नार्थ्याचे भावे लग्न, धनार्थ्यासी भावे धन, पुत्रार्थ्याचे मनोरथ पुत्र, पूर्ण पुत्र देऊनी करावे, पुत्र विजयी आणि पंडित, शतायुषी भाग्यवंत, पितृसेवेसी अत्यंत रत, जयाचे चित्त सर्व काळ, उदार आणि सर्वज्ञ, पुत्र देई भक्ता लागून, व्याधिष्ठांची पीडा हरण, तत्काळ की जय गोविंदा, क्षय अपस्मार कुष्ठादी रोग, ग्रंथ पठणे सरावा भोग, योगाभ्यासास योग, पठण मात्रे साधावा, दरिद्री व्हावा भाग्यवंत, शत्रूचा व्हावा निपात, सभा व्हावी वश समस्त, ग्रंथ पठणे करून या, विद्यार्थी असी विद्या व्हावी, युद्धी शस्त्रे न लागावी, पठणे जगात कीर्ती व्हावी, साधू साधू म्हणून या, अंती व्हावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थनेसी दिजे मन, एवढे मागतो वरदान, कृपानिधे गोविंदा, प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवीदासास दिले वरदान, ग्रंथाक्षरी माझे वचन, यथार्थ जाण निश्चयसी, ग्रंथी धरून विश्वास, पठण करील रात्रंदिवस, त्या लागी मी जगदीश, क्षण एक न विसंबे, इच्छा धरून करील पठण, त्याचे सांगतो मी प्रमाण, सर्व कामनेसी साधन, पठण एक मंडळ, पुत्रार्थ्याने 3 मास, धनार्थ्याने 21 दिवस, कन्यार्थ्याने षण्मास, ग्रंथाधरे वाचावा, क्षय अपास्मार कुष्ठादी रोग इत्यादी साधने प्रयोग, त्यासी एक मंडळ सांग, पठणे करून कार्यसिद्धी, हे वाक्य माझे नेमस्त, ऐसे बोलेला श्री भगवंत, साच न मानी जयाचे चित्त, त्यासे अधप्पात सत्य होय, विश्वास धरील ग्रंथ पठणी, त्यासे कृपा करील चक्रपाणी, वर दिल्हा कृपा करुणी, अनुभवे कळून येईल, गजेंद्राची आकांतासी, कैसा पावला ऋषिकेशी, प्रल्हादाची भावार्थासी, स्तंभातून प्रकटला, वज्रासाठी गोविंदा, गोवर्धन परमानंदा, उचलून या स्वानंद कंदा, सुखी केले तैवेळी, वत्साचे परिभक्तासी, मोहे पानावे धेनू जैसी, मातेच्या स्नेहतुल्येसी, त्याच परी घडलेसे, ऐसा तू माझा दातार, भक्तासी घालीसी कृपेची पाखर, हा दयाचा निर्धार, अनाथनाथ नाम तुझे, श्री चैतन्य कृपा अलौकिक, संतोषोनी वैकुंठ नायक, वर दिल्हा अलौकिक, जेणे सुख सकळासी, हा ग्रंथ लिहिता गोविंद, या वचनी न धरावा भेद, हृदयी वसे परमानंद, अनुभव सिद्धी सकळांसी, या ग्रंथीचा इतिहास, भावे बोलिला विष्णुदास, आणि कला लागती सायास, पठण मात्रे कार्यसिद्धी, पार्वतीस उपदेशी कैलास नायक, पूर्णानंद प्रेमसुख, त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक, मुनिसुरवर विस्मित, प्रत्यक्ष प्रगटेल वनमाळी, त्रैलोक्य भजत त्रिकाळी, ध्यात्योगेणी चंद्रमोळी, शेषाद्री पर्वती उभा असे, देवीदास विनवी श्रोतया चतुरा, प्रार्थना शतक पठण करा, जावया मोक्षाची मंदिरा, काही न लागती सायास, एकाग्र चित्ते एकांती, अनुष्ठान कीजे मध्यरात्री, बैसोनिया स्वस्थ चित्ती, प्रत्यक्ष मूर्ती प्रगटेल, तेथे देहभावासी नुरे ठाव, अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवून या भाव, वरप्रसाद मागावा, इति श्री देवीदास विरचितम, श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम, श्री लक्ष्मी व्यंकटेश प्रसन्न.